नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत हे फुलपाखरू. हे पहा, मी असं हे 3 कलरमध्ये बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा 2 कलरमध्ये बनवलं तरी पण छान दिसतं. करायला एकदम सोपं आहे आणि लवकर होतं. आणि असं आपण एखादी की चेन लावून असं आपण बॅगला वगैरे अडकू शकतो. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत हे 3 कलर. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. आणि माझा हुकचा नंबर आहे 1.75 mm. चला तर आपण सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी हा पिवळा कलर घेतलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला एक नॉट करून घ्यायचे आणि 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि आपण हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण 3 चेन करून घ्यायचे सुरुवातीला. त्याच्यानंतर एक डबल क्रोशेट. त्याच्यानंतर पुन्हा आपण इथं 2 चेन घेणार. पुन्हा आपण 2 डबल क्रोशेट घालणार. पुन्हा आपण 2 चेन घेणार. असं एकूण आपण 8 बंच तयार करायचे आहेत. म्हणजे आपण एकूण 16 डबल क्रोशेट होतील. 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशेट, असं आपण 2 डबल क्रोशेटचे 8 बंच करून घेऊया. म्हणजे एकूण 16 डबल क्रोशेट आपण करून घेऊया. आपल्या आता हे 8 बंच तयार झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण काय करायचं आहे, 2 चेन घ्यायचे आहेत आणि 3 चेनमधल्या आपल्या तिसऱ्या चेनमध्ये घालून क्लोज करायचं आहे, बंद करायचं आहे. आणि इथं आपण आपला धागा कट करायचा आहे. तुम्ही धागा चेंज करणार असला तर कट करू शकता. एकाच कलरमध्ये पण नसला तर नाही कट करायचं, चालतं. आता आपण दुसरा कलर घेऊया. आता मी हा कलर घेते. आता आपण इथं हा धागा जॉईन करून घ्यायचा आणि एक चेन घ्यायची. आता आपल्या या गॅपमध्ये आपण 2 चेनचा गॅप ठेवला आहे बघा. तिथं आपल्याला 3 डबल क्रोशेट घ्यायचे. 1 2 3. पुन्हा आपण इथं 3 चेन घेणार आणि त्याच ठिकाणी आपण पुन्हा 3 डबल क्रोशेट घालणार आहे. 1 2 आणि 3. पुन्हा आपण दुसऱ्या या 2 बंचच्यामध्ये आपण 3 चेन सोडल्या. हे खालचे धागे आपण बरोबर घ्यायचे म्हणजे आपल्या नंतरला त्रास होत नाही. 1 2 3. त्याच्यानंतर 3 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशेट. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सेम तसंच 3 डबल क्रोशेट, 3 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशेट. असं आपण प्रत्येक गॅप आपण या 2 चेन सोडल्या त्या प्रत्येक गॅपमध्ये आपण असं करून घ्यायचं आहे. 3 डबल क्रोशेट, 3 चेन, 3 डबल क्रोशेट, असा पूर्ण राऊंड आपण हा करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आणि आपण इथं आता सुरुवातीला जी चेन घेतली त्यामध्ये घालून आपण हे क्लोज केलेलं आहे. आता आपण हा धागा इथे कट करणार. आता आपण इथं दुसरा धागा जोडून घेऊया. पहा, इथं आता आपण धागा जोडून घेतला आहे. आता आपण इथं 3 चेनचा जो गॅप ठेवला इथं तिथं आपण
डबल क्रोशेट करून घ्यायचे. इथं आपण डबल क्रोशेट करून घेऊया. सुरुवातीला आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार आहे. 2 3 4 आणि 5. आता इथं आपण काय करायचं, 1 2 3 3 चेन घेतल्या. आपण पहिल्या चेनमध्ये सुई घालून धागा असा ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच कॉलममध्ये आपण 5 डबल क्रोशेट घालायचे. 2 3 4 आणि 5. असं आपलं तयार होतंय. आता आपण इथं हे बघा, हे 3 डबल क्रोशेट झाले. इथं आपल्या मध्ये जागा असतो, इथं आपण एक साधा काम घालून घ्यायचा असं. पुन्हा आपण ह्या कॉलममध्ये सेम तसंच करायचं आहे. 5 डबल क्रोशेट, 3 4 5 3 चेन. आता आपण तिसऱ्या चेनमध्ये घालून असे एक स्लिप स्टिच घ्यायचे. पुन्हा आपण त्याच ठिकाणी 5 डबल क्रोशेट, 2 3 4 आणि 5. पुन्हा आपण ह्या दोन्ही हे बघा, आपण मधल्या राऊंडमध्ये 3 डबल क्रोशेट घेतलेले, त्याच्या इथे साधा काम घालून घ्यायचा. पुन्हा सेम 5 डबल क्रोशेट, 3 चेन. आता आपण तिसऱ्या चेनमध्ये घालून, तिसऱ्या नाही, हे बघा, आपण 3 चेन घेतल्या, 1 2 3. ह्या 1 नंबरच्या चेनमध्ये घालायचं सुई, धागा असा खेचून घ्यायचा. पुन्हा आपण 5 डबल क्रोशेट, असं आपण सेम करून घेऊया. हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आता आम्ही पूर्ण राऊंड करून घेतला आहे. शेवटी आपण आता इथं आपण जो साधा खांब घालून घेतला आहे तिथं आपण स्टिच करून घ्यायची आहे आणि एक चेन घ्यायची इथं. हे पहा, अशा प्रकारे आपलं हे तयार होतं. आता आपण काय करायचं आहे, हे असं दुमडून घ्यायचं आहे. हे पहा असं. आता आपण इथं आपलं धागा आहे ना, हे असं आहे, तर आपण हे असं दुमडून घ्यायचं. आणि आता आपण मधून आपण याला फक्त वरून धागा खाली घ्यायचा, असं नाही, खालून धागा असा वरती घ्यायचा आहे. पाठीमागून सुई घालायची. हा धागा आहे, हा धागा असा वरती घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने असा धागा वरती घ्यायचा. आता आपण इथं 10 चेन घेऊया. 1 2 3 4 5 6 8 9 10. आता 1 2 3 चौथ्या चेनमध्ये आपण असे एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. प्रत्येक चेनमध्ये एक एक असं स्लिप स्टिच घालून घ्यायची.
भरलेल्या. आता आपण हे असं झालं. पुन्हा 10 चेन करून घ्यायच्या इथं आल्यावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4. चौथ्या चेनमध्ये आपण वरून चौथ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. 2 शेवटी आपण इथं धागा असा ओढून घेऊन धागा इथं कट करायचा. अशा प्रकारे आपलं छान असं फुलपाखरू तयार होतं. आणि हा धागा आपण आतल्या बाजूला लपवून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं छान असं फुलपाखरू तयार होतं. हे पहा. इथं तुम्ही एखादी की चेन लावून पण हे करू शकता. हे आपण बड्डे गिफ्टला वगैरे रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकतो. लहान मुलांच्या बड्डे गिफ्टला वगैरे देऊ शकतो आपण. आणि करायला एकदम सोपं आहे. हे पहा, दिसायलाही खूप छान दिसतं. पहा, अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता. आणि आपण बड्डे गिफ्टला वगैरे रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकतो. तुम्ही वरती की चेन लावून तुम्ही हे देऊ शकता. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.